तर आज आहे 15 एप्रिल। तर आता निघालो आम्ही, आता वाजले आहे दुपारचे 3 आणि आता निघालो आम्ही गावासाठी, म्हणजे नागपूरला। आता ताईने दिली आहे माझ्यासोबत शिदोरी, आपल्या गावामध्ये पद्धत असते शिदोरीची, तर दाखवते तुम्हाला काय काय दिली तर। आणि बघा जुने पुराणे भांडे किचनमधले, हे आमची किचन छोटी, तर दाखवते तुम्हाला आता। तर आता चालू आपली शिदोरी बांधणं, जे गावाला जायच्या वेळेस राहत असते ते आहे ना। ताईने मोठ्या जाऊबाईने आता डब्बा दिला आहे, याच्यात आहे चिकन गावरानी, ज्यात बॉयलर चिकन आहे, हा आहे चुळा काल मिक्स चुळा, आणि हे आहे पुरण, जिरा राईस, पोरं घरी गेल्या भूक लागतात, ह्या कळण्याच्या वड्या। तर असा आता शिदोरी आपली चालू याच्यात बांधणं, म्हणजे घरी गेल्यावर स्वयंपाक करायचं काम नाही। पोळ्या पण दिल्या आहे ताईने सोबत, घरी गेल्या डायरेक्ट जेवण करायचं। धन्यवाद जाऊबाई, धन्यवाद जाऊबाई। बरं, हे आमच्या गावाची हवा जी असते निराळीच असते, इथं आल्यानंतर ना खूप भारी वाटतं, फ्रेश वाटतं। शहरामध्ये गेलं का पुन्हा ते फ्लॅटमध्ये जाणं नाही, मर्यादित जागेत राहणं, असं सगळं चालत राहते। तर चला आता निघतो आम्ही आमच्या नागपूरसाठी। हा बल्ली बा, हा पण आला मोठे बाबा आहे, मोठे बाबा आहे रे। खरंच लवकर बसवा रे, कशी तिसरी डोळे बारीक होऊन जाते, ते ऊन पडते ना। बसा आता आम्ही निघालो, आमचं घर बाहेरून काही व्हिडिओ करायला नाही भेटलं, 2 दिवस चला। आज काम करू करू थकल्या, माझ्यासाठी टिफिन बनवलं। चला आता निघतो आमच्या गावाला। टिफिन घेतला का? Many unbearable hours later. तर रात्री यायला खूप वेळ झाला, त्याच्यामुळं मग सकाळी थोडा वेळ झाला उठायला। 8 वाजले होते मला उठायला, रात्रीचे 12 वाजले आम्हाला झोपायला, 1 वाजून गेला। सगळा पसारा आल्याला कामं निघतो, सगळे कपडे मी रात्री मोरू घातले होते, आणि सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्याबरोबर माझे कपडे धुणं चालू झाले। आणि लवकरच मग मला बाहेर पण जायचं, फोन आला, कंटाळा आला होता, पण जावं लागत होतं। तर सगळे कपडे, काही बाहेर पण धुतलेले कपडे, असे करून मी कपडे सगळे हे केले, वाळून घरात आणले। आणि आता हे प्रेसला द्यायचे आहे, वेगवेगळे काढून ठेवायचे आहे मला। खूप कपडे निघतात दिसायला, जरी 2 दिवसासाठी जातो आपण गावाला, पण खूप कपडे निघतात। आणि यावेळेस खूप एक्झॉशन आहे, कारण का भरपूर बाहेरगावी जायचं आहे मला, चालूच राहणारा प्रोग्राम आता। आणि उन्हीच्याने खूप त्रास होतो बाहेर म्हटलं तरी। सगळा स्वयंपाक केला आणि मला जायचं आहे बाहेर। तर आता मैत्रिणीकडे आज नाश्ता होता, तो 14 एप्रिलचा होता राहिलेला, आम्ही सगळेजणी, आणि एक बिशी पण राहिली होती आमची, तर एकत्रच होतं। तर आज दाखवते तुम्हाला काय काय नाश्ता आहे। तर कामं तर भरपूर पेंडिंग पडले होते, पण चला म्हटलं सकाळीच फोन आला की यावंच लागते, माझा कंटाळा आलता। पण बिशी पण होती, दोन्ही एकत्र होतं। बिशी लेट केली यावेळेस, कारण का भरपूर कामं होते, कोणाला लग्न होतं, त्याच्यामुळे लेटच झाला। तर पावभाजीचा बेत होता इथं, मस्त गरम गरम पावभाजी, रसगुल्ला, आणि सगळे आम्ही बसलो होतो, खूप थकलो होतो आम्ही सगळेजण। तर आमचं झालं आता इथं नाश्ता पाणी, तर आता झालं आमची इथं नाश्ता पाणी, पावभाजी, चहा पाणी सगळंच झालं। 14 एप्रिलची पार्टी झाली, बिशीची पार्टी झाली, सगळ्या पार्टी झाल्या। आणि आता थकल्यासारखे दिसत आहे, पुन्हा आणि सगळे थकल्यासारखे, 14 एप्रिलचे दगदग, सगळ्यांचं जागरण, त्याच्यामुळं सगळे थकले होते। तरी पण एवढा वेळात वेळ काढून आमच्यासाठी पावभाजीची पार्टी ठेवली, त्याच्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद, आमच्याकडून धन्यवाद, तुम्ही सर्व आल्याबद्दल धन्यवाद। चला छान झालं, आता चला निघू आमच्या घराकडे, आम्ही आपापल्या कामाकडे। सगळे थकलेच आहे ना।